हे सगळं सामान आणि भांडी का शिफ्ट केली आम्ही, तर झालं असं, हे जे किचन तुम्ही बघताय ना, हे बिल्डर कडून सेमी फर्निश करून मिळालं होतं, पण आता आम्हाला ते रिनोव्हेट करायचंय. गेल्या आठवड्यातच मॉड्युलर किचन साठी फायनलाइज केल्यामुळे आज ते मटेरियल घेऊन आले. आज घरात एवढा पसारा झालाय की तो आता बघण्याशिवाय काही ऑप्शन नाही. पुढचे 2-3 दिवस आता हेच काम चालणार आहे. पण हे सगळं बघून मनाला जरा बरं वाटलं, कारण आता नवीन किचन होणार या आनंदातच माझीही काम करण्याची इच्छा झाली. म्हटलं थोडं तरी मदत करूया, म्हणून आम्ही सगळ्या बरण्या आणि बाकीचं सामान काढून घेतलं. पण एक प्रॉब्लेम असा झाला की MNGL ची गॅस पाईपलाईन आधीच इन्स्टॉल केलेली होती. विशालने त्यांच्या ऑफिसला इन्क्वायरी पण केली, तर कळालं की सध्या मॅनपॉवर नाहीये आणि त्यामुळे गॅस पाईपलाईन डिॲक्टिव्हेट करायला 2-3 महिने लागू शकतात आणि पुन्हा कनेक्शन कधी स्टार्ट होईल हेही माहित नाही. म्हणून तुम्ही किचन रिनोव्हेट करत असाल तर MNGL च्या गॅस पाईपलाईन बद्दल आधी प्रॉपर इन्फॉर्मेशन घेऊनच काम करा, नाहीतर नंतर आमच्यासारखा एक्स्ट्रा त्रास होऊ शकतो. बट फॉर्च्युनेटली आमच्या इंटेरियर डिझाईनने आम्हाला गॅस पाईपलाईनच्या पर्सनचा नंबर दिला. त्याला कॉल केल्यावर तो लगेच येऊन त्याने पाईपलाईन पुन्हा इन्स्टॉल करून कनेक्शन ऑन केलं. आणि आरूला ही रिअल भांडी खेळायला मिळाली म्हणून ती खूप खुश होती. सो आम्ही तिला चांगलाच पसारा घालू दिला.